वळूयात पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। बारामतीमधील विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर। तांत्रिक बिघाडामुळे विमानाचा अपघात झाला असं या अहवालात म्हटलं गेलंय। लँडिंग वेळी पायलटचा अंदाजही चुकल्याचं अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे। दृश्यमानता काहीशी कमी होती, त्यामुळे पायलटचा अंदाज चुकल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे। त्यामुळे हा भीषण अपघात झाला, ज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। याच संदर्भातला हा प्राथमिक अहवाल समोर येत आहे आणि या संदर्भात माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून। मनोज, काय अधिक माहिती आहे? हा अहवाल नेमका काय म्हणतोय? मागच्याच आठवड्यात बुधवारी आपण बघितलं विमान अपघात हा बारामती येथे झाला आणि त्या विमान अपघातामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आणि त्याचबरोबर आपण बघितलं 5 जण देखील त्यांच्या सोबत होते आणि त्यांचं देखील या अपघातामध्ये निधन झालेलं आहे। पण आता या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आपण बघितलं समोर आलेला आहे आणि या विमानातील तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचं या अहवालामध्ये समोर आलेलं आहे। तसंच पायलटला लँडिंग वेळी चुकीला अंदाजामुळे यावेळी अपघात हा झालेला आहे, कारण की त्या ठिकाणी चूक होती असं बोललं जात आहे आणि या चुकामुळे या ठिकाणी पायलटचा अंदाज चुकलेला आहे। त्यामुळे हा आपण बघितलं अपघात झालेला असं समोर आलेला आहे आणि एअरजेट विमान अपघात प्रकरणाचा प्राथमिक अहवाल हा या ठिकाणी समोर आलेला असून या ठिकाणी आपण बघितलं अहवालामध्ये विमानातील तांत्रिक बिघाड आणि पायलटचं लँडिंग चुकल्यामुळे या ठिकाणी हा अपघात झाल्याचं समोर येत आहे। पण या अपघातामुळे आपण बघितलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालेलं आहे। त्याचसोबत 5 जे त्यांच्यासोबत होते त्यांचं देखील या ठिकाणी निधन झालेलं, त्यामुळे हा मोठा अपघात या ठिकाणी झालेला। पण आपण त्याचा ब्लॅक बॉक्स देखील आता माहिती रिकव्हरी करण्यासाठी झालेले आहेत आणि त्याचं देखील या ठिकाणी अहवाल समोर येणार आहे आणि त्यामध्ये काय आता स्पष्ट होतं हे देखील फार महत्वाचं ठरणार आहे। अगदी मनोज, हा जो प्राथमिक अहवाल आहे हा कोणी सादर केलेला आहे, या संदर्भातली काही माहिती मिळू शकली आहे का? अद्याप या संदर्भातली माहिती समोर आलेली नाही, पण आपण बघतो या ठिकाणी हा अहवाल हा समोर आलेला आहे आणि या अहवालामधून आपण बघितलं हा विमानाच्या बिघाडामुळे या ठिकाणी हा अपघात झालेला आहे आणि पायलटची लँडिंग वेळी चुकीला अंदाज यामुळे हा अपघात झाल्याचं समोर येतं या अहवालामध्ये। आणि आपण या ठिकाणी बघतो या अहवालामधून अद्याप उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन हे कशामध्ये हे समजून आलेलं आहे। पण आपण या ठिकाणी घेतो जे ब्लॅक बॉक्स आहे, जे मेन आहे, त्याचं अजून माहिती समोर येणे बाकी आहे, कारण की त्याच्यामध्ये मेडिकल कॉल दिला गेला होता की नाही समजलं जाणार त्यातील काय चुकीच्या गोष्टी या अपघाता प्रकरणी झालेल्या आहेत ते देखील समोर येणार आहे। त्यामुळे आपण म्हणतो ब्लॅक बॉक्सची रिकव्हरी देखील आपण 1-2 दिवसामध्ये होईल आणि त्यानंतर तो आवाज जो समोर त्यामध्ये देखील स्पष्टपणे समोर येणार। जी मनोज, या संदर्भात अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।